बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव तालुक्यातील उंचाडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने घातला वेढा. गावातील अनेक घरामध्ये शिरले पाणी. शेतकऱ्यांचे जनावरे सुद्धा गेली वाहून. 25 ते 30 शेतकरी शेतात अडकून पडल्याचा अंदाज आहे. त्यांना बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम गावामध्ये दाखल झाली आहे. सध्या नांदेडमध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे नदीच्या पाणी गावात शिरल्याने 30 ते 35 शेतकऱ्यांना शेतामध्ये अडकून पडल्याचा अंदाज आहे. त्यांना बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम सुद्धा दाखल होऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. गावात पाणी शिरल्याने घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे जनावरे पाण्यामध्ये वाहून गेल्याने बोलले जात आहे. गावामध्ये तहसीलदार विनोद गुंडमार, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी गावामध्ये तळ ठोकून आहेत. एसडीआरएफची टीम सुद्धा गावामध्ये दाखल झाली आहे. हदगाव तालुक्यामध्ये शेतीच्या पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर हदगाव मध्ये काही गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये 63 मंडळापैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद सुद्धा झाली आहे. या मुसळधार पावसामुळे हदगाव तालुक्यात काही गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव.